समजून घ्या। मला याची कल्पना आहे की माझ्या समोर जमलेला हा जो सगळा समुदाय आहे, याच्या दुपटीने समुदाय या सगळ्या आखलेल्या पंडालच्या बाहेर आहे आणि ही सगळी राजेश भैयांवर प्रेम करणारी माणसं आहेत। आपण सगळेजण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आहोत आणि मुद्दा हा आहे की या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये 20 नोव्हेंबरला जी निवडणूक होऊ घातली आहे, या निवडणुकीला सामोरे जाताना काही मुद्दे आपल्या समोर मांडले पाहिजे की ही निवडणूक का महत्वाची आहे, या निवडणुकीसाठी आम्ही का बरं प्रयत्न करत आहोत। दादा हो, साधारणतः 2019ला सरकार निवडलं गेलं। 2019ला एक अत्यंत संयमी, शांत, शिस्तबद्ध असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लावले आणि नेमकं त्याच काळामध्ये सबंध महाराष्ट्रात, देशभरात नव्हे जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला। या कोरोना काळामध्ये तुमचं माझं जगणं दुष्वार झालं। पुण्यामधली एक घटना बीबीसी मराठीने कव्हर केली होती। पुण्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याच्या कुटुंबाला कळवलं गेलं। कुटुंबामध्ये कुणी शिल्लक नव्हतं, कुटुंबात फक्त त्या व्यक्तीची पत्नी आणि त्याचा मुलगा शिल्लक होता। प्रेत न्यायला माणसं नव्हती। 3 माणसांनी अँब्युलन्स मध्ये प्रेत आणलं। एक गाडी चालवणारा होता आणि दुसरी 2 अँब्युलन्स मध्ये बसलेली होती। प्रेत वैकुंठ धाम पर्यंत आणलं गेलं। मुलगा झाडाखाली उभा राहून एकटाच बघत होता। अचानक प्रेताच्या पायावरचा कपडा सरकला। दोघांना मिळून ते प्रेत खाली घेता येत नव्हतं आणि त्याच वेळेला तो कपडा जो उडालेला आहे, तो कपडा त्यांना नीट करायचा आहे। पोटचा गोळा असलेलं लेकरू झाडाखाली टुक 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 बघत होतं, पण त्याची हिंमत झाली नाही की जावं आणि बापाच्या तिथला तो कपडा नीट करावा। भीती काय होती कोरोनाची, वातावरण काय होतं। अशा सगळ्या काळात अजून एक घटना चालू होती। 20 मार्च 2020चा एक काळ मला आठवतो। भैया साहेब, तुम्ही विसरलायत की नाही मला माहित नाही, पण त्या 20 मार्चला मी एक छबी बघितली होती की भैया साहेबांच्या स्वतःच्या आई आजारी होत्या। 20 मार्चला भैया साहेबांची आई आजारी, अख्ख्या महाराष्ट्राची काळजी तुम्ही करत होतात। आई आजारी आहे, आई सिरियस आहे म्हटल्यावर अवघे 10 मिनिटं काढली, रील्स नाही बनवली। आता रील्स बनवणारे लोक फार तयार झाले। आईला भेटले रील्स बनवतात, बापाला भेटले रील्स बनवतात, वडापाव खाल्ला रील्स बनवतात। फिल्मी दुनिया सगळं नौटंकी झालं सगळं। भैया साहेबांनी कुठेही रील बनवला नाही। ते आपल्या आईला शांतपणे भेटले, बाहेर आले आणि पुन्हा कामाला लागले। कुठल्याही कामाचा रील केला नाही। मला आश्चर्य वाटतंय की कोरोनाचा एवढा मोठा कामाचा डोंगर तुम्ही उभा केला की तो कामाचा डोंगर बघता या कामाची वाहवा ना फक्त महाराष्ट्राने केली, भारतातलं सरकार भाजपचं आहे। असं असताना सुद्धा त्या सरकारने सांगितलं कि कोरोना काल में सबसे अच्छा काम अगर कहीं हुआ है तो वो महाराष्ट्र में हुआ है। और महाराष्ट्र में सबसे ज्यादा जो पॉपुलेशन डेंसिटी का एरिया है वह बंबई का धारावी का इलाका है, लेकिन उसी धारावी का पैटर्न पूरी दुनिया में एक एग्जाम्पल सेट करने वाला पैटर्न था और वह पैटर्न बनाने वाला इंसान नाम था राजेश भैया टोपे। हे फार महत्वाचं आहे। तुला जिवंत ठेवायचं काम राजेश भैयांनी केलं। बाकी आम्हाला काही बोलायचं नाही त्याच्यावर, आम्हाला बाकी काही डोकंच लावायचं नाही। दादा हो, या कोरोनाच्या काळातल्या कामाची दखल ना फक्त महाराष्ट्राने ना फक्त भारताने घेतली। जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की कोरोनाचं जर काम करायचं असेल तर या पद्धतीने काम करा, ज्या पद्धतीने काम इथे महाराष्ट्रात झालं। इम्रान भाई, हम आपको बताना, काळात आमचा बाप भाऊ म्हणून ज्यांनी काम केलं, आम्ही त्यांच्यासाठी उभं राहिलो पाहिजे। दादा हो, काही निवडणूक महत्वाची आहे। एकीकडे कोरोनाचा काळ चालू होता, माणसं जगतात का मरतात कुणी कुणाला विचारायला ओळखायला तयार नव्हतं। याच काळामध्ये उद्धव साहेबांना एक मोठा आजार जडला।
त्या आजारामध्ये ते नंतर परत येतील का, आमच्यात दिसतील का, ही सगळ्यांच्या मनामध्ये अशी भीती होती. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मला काहीच माहित नाही. पण विशेष तेच या सगळ्या कारस्थानामागचे नारद मुनी होते. याला 2 लोकांनी कबुली जबाब दिला. त्यातले एक होते दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे, जे स्वतः मुख्यमंत्री पदाच्या अभिनंदन ठरावाच्या वेळेला सभागृहात म्हणाले की आम्ही एकटे काहीच करू शकत नव्हतो. उलट गेम फसला असता तर मी आत्महत्या केली असती, डोक्यात गोळी मारून घेतली असती. पण गेम सक्सेस झाला कारण माझ्या मागे देवेंद्र नावाचा कलाकार होता. आणि दुसरा माणूस होता त्याला कबुली जबाब देणारा, ती होती आमची लाडकी भाऊजाई अमृता वहिनी. वहिनी म्हणाल्या, देवेंद्रचा हुडीबिडी घालून जायचा, असं रात्रीचाच जायचा, एकदम हुडीबिडी घालायचं गावल बिगल. मी म्हणायचे, देवेंद्र कुठे जातोयस, रात्रीचं कुठे जातोयस, रात्री जाते ना, मग जाऊ द्या त्याच्यात काय पद्धतीचं. अरे जर तुम्ही इतके सच्चे होतात, तुम्ही इतके प्रामाणिक होतात, तर तुम्हाला रात्रीच्या अंधारात जायची गरज का पडली? तुम्हाला वाया सुरत गुवाहाटी करायची गरज का पडली? तुम्ही पैशांसाठी गेलात. त्याचे प्रमाण आम्ही अनेक देऊ शकतो. तो काल परवाचा आमदार, वाचाळवीर बदमाश, एक संजय सिरसाट, जो 2019च्या निवडणुकीला 3.5 कोटीची प्रॉपर्टी निवडणूक आयोगाकडे लिहितो, आणि तोच संजय सिरसाट 2024चं निवडणूक पत्र भरताना 53 कोटीची प्रॉपर्टी लिहितो. 5 वर्षात 10 पट प्रॉपर्टी वाढते तरी कशी आणि कशाने वाढते? आम्हाला तरी कळू देत की कशाने एवढी प्रॉपर्टी वाढते. दुसरे आमचे शहाजी बापू पाटील ते सांगत होते, बायकोला लुगडं घ्यायला 200 रुपये नाही. ज्याच्याकडे बायकोला लुगडं घ्यायला 200 रुपये नव्हते, त्याच्या गाडीत आता 25 कोटी रुपये लोकांनी बघितले का नाही? आलं कुठून हे सगळं? ह्या सगळ्यांना खूप पैसे मिळाले, पण गोरगरीब लोकांचं काय? दादा हो, का महाविकास आघाडीचं सरकार गरजेचं आहे? तुम्ही विचार करा. आपण जेव्हा कधी या लोकांवरती बोलतोय तेव्हा आपण बारकाईने काही गोष्टी विसरतोय. बारकाईने जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपल्या असं लक्षात येईल, आतापर्यंत गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या नोकर भरतीच्या परीक्षा झाल्या त्या तब्बल 70 प्रकारच्या परीक्षा झाल्या. 70 प्रकारच्या परीक्षा. स्टेट बँक ऑफ इंडिया असं सांगतं की आमच्याकडे सगळ्यात जास्त पैसा कुठला आहे? होम लोनचा नाहीये, व्हेकल लोनचा नाहीये, फिक्स डिपॉझिटचा नाहीये, सेव्हिंगचा नाहीये. आमच्याकडे पैसा कशाचा आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया सांगते की आमच्याकडचा पैसा हा नोकर भरतीचा चलन भरलेला आहे. म्हणजे काय? 5,000 जागा निघाल्या पोलीस भरतीच्या, 13 लाख अर्ज भरले पोरांनी. 13 लाख पोरांनी अर्ज भरला. एक अर्ज भरायला चलन लागतं 1,000 रुपयाचं. 1,000 रुपयाचं चलन. कम्प्युटरवर खर्च येतो 200 रुपये. आणि परीक्षा कुठे तालुक्याच्या ठिकाणी नसते, परीक्षा असते जिल्ह्याच्या ठिकाणी. जायला यायला लेकराला लागायले 1,000 रुपये. एक परीक्षा द्यायला किमान 2,500 रुपयाचा खर्च. त्याची ट्युशन वेगळी, त्याचं पुस्तक वेगळं, त्याच्या रूमचं भाडं वेगळं, त्याची मेस वेगळी. आता विचार करा की जर एका परीक्षेसाठी 2,500 रुपये लेकराला खर्च येतो, बापाला वाटते आपल्या पोराला नोकरी लागते. बाप आशेनं बघतोय की पोरीला नोकरी लागते. पोरगा डोळे फोडून अभ्यास करतं, रात्रभर जागून अभ्यास करतं. दुसऱ्या दिवशी परीक्षेला जातं, पेपर देतं, घरी येतं. आईला बापाला वाटतंय पोराला नोकरी लागेल. आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी येते, काय? पेपर फुटला. पण पेपर फुटला म्हणल्यावर एका पोराने जे 1,000 रुपयाचं चलन भरलं, सर्व्हिस कमिशनने परीक्षा भरती घेतली नाही, ती खाजगी ठेकेदारांनी भरली. परिणाम, खाजगी ठेकेदार म्हणजे कोण? कुणाला दिलं परीक्षा भरायला? बीव्हीजी लाड क्रिस्टल कंपनी. कुणाची आहे बीव्हीजी क्रिस्टल कंपनी? प्रसाद लाडची. प्रसाद लाड कुणाचा? देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीस कुणाचे? भाजपाचे. भाजपा कुणाची? अदानी अंबानीची. मग गोरगरिबाचं कोण आहे? जर भाजपा अदानी अंबानीची आहे तर इथल्या गोरगरिबाचं कोण?
गोरगरिबाचा असू शकतात, ते खऱ्या अर्थानं लोकनेते पदाचा वारसा चालवू शकतात अशी माणसं ते असू शकतात. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ते असू शकतात. आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या लोकांनी ठरवून घेतला की नाही, या निवडणुकीच्या नंतर महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत येईल त्यावेळेला ही परीक्षा पद्धती खासगी वेंडरवाल्याकडून काढायची आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात राज्य लोकसेवा आयोगाचं बळकटीकरण करायचं. दादा हो, भारती, सारथी, महाज्योती या सगळ्यांमध्ये आमची पोरं परीक्षा देतात, नोकरीला लागतात. पोरांची सही घेत आहेत 35,000वर, देत आहेत 20 आणि 22,000. का? वेंडर आणि ठेकेदारी पद्धतीने आमचा गळा फुटला. आम्हाला याच्यावरती जरा जाब विचारावा लागेल. का महाविकास आघाडी गरजेची आहे? राजे हो, 2014चा भाव विचारा काय होता तो. 2014ला भाव होता साधारणतः 3500 ते 4000च्या घरामध्ये. काय सांगत होते देवेंद्रजी? तेव्हा सांगत होते की सोयाबीनला 6000 रुपये भाव मिळाला पाहिजे, कापसाला 10,000 भाव मिळाला पाहिजे. दिला भाव त्यांनी? भाव नाही मिळाला. आता देवेंद्रजीच आहेत. भाव किती चाललाय? 4400 सुद्धा नाही, पुन्हा 3800 आणि 3900 भाव चालू आहे. आता 3500 वर आला, 3800 वरून पुन्हा 3500 वर, म्हणजे 2014चा भाव झाला. 2014ला डीएपी खताची बॅग कितीला होती? 700-500 रुपयापर्यंत होती. आता ती बॅग गेली 1500 ते 1700च्या घरामध्ये गेली. म्हणजे डीएपी खताची बॅग दुप्पटी तिप्पटीने वाढली, पण सोयाबीनचा भाव वाढला नाही. मला आनंद आणि अभिमान आहे की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब सत्तेत मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आम्ही सोयाबीनचा भाव 6,500पर्यंत नेला आणि कापूस 10,000च्या वरून अगदी 11,500पर्यंत भाव दिला. एकीकडे देवेंद्रजी सत्तेत होते त्यावेळेला ते शेतकऱ्यांसाठी आम्ही सत्वता अभ्यास करू म्हणत होते, पण उद्धव साहेब सत्तेत आले आणि त्यांनी सांगितलं कुठलीही फार चौकशी करू नका, 7वारा कोरा म्हणजे कोरा झाला पाहिजे आणि प्रत्येकाचा 7वारा कोरा करून दिला. आता ही महाविकास आघाडी सांगते की होय, आम्ही 3 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी आम्ही सत्तेत आल्यावर देऊ आणि कर्जमाफीला प्रोत्साहन मिळावं म्हणून 50,000ची त्याच्यात पुढे सवलत करू. दादा हो, तुम्ही सगळे मराठवाड्यातली आहात, मी पण मराठवाड्यातलीच आहे. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबली. राजे हो, तुम्ही तुमच्या बहिणींची लग्न लावून दिली असतील, तुम्ही तुमच्या लेकी उजवून दिल्या असतील. कित्येकाने तुमच्यापैकी बहिणींची लग्न लावून देताना वावर विकली असतील, वावर गहाण टाकली असतील. आपल्याकडे हुंड्याचा चिकार प्रकार आहे. 5 लाख, 10 लाख, 20 लाख हुंडा द्यावा लागतो. दादा हो, आपण एवढं व्याजानं काढून गहाणवट टाकून 10-10, 20-20 लाख रुपये खर्च करून आपापल्या ऐपतीनं आपल्या लेकीचं बहिणीचं लग्न लावून दिलं. तुम्ही बहिणीचं लग्न लावून देताना जेवढा काही खर्च केला तो खर्च केल्यावर बहिणीच्या लग्नाचा रुखवत मांडताना भांडे, रॅक, सोफा, खुर्ची, पलंग, गादी त्याच्या बाजूला बॅनर लावला का? लाडक्या बहिणीच्या लग्नात 10 लाख खर्च केले. लावला बॅनर? तुम्ही लावला का कुणी बॅनर? इकडचे हो, लावला का बॅनर कुणी? नाही लावला. तुम्ही कधीतरी बहिणीला भेटायला गेला असाल, बहिणीने सांगितलं असेल दादा जरा गडगड चालली, दाजीची अडचणच आहे बघ, लेकराला बघ बरंच नाही बघ, सासू काय बरं बघत नाही. तुम्ही कित्येकदा तुमच्या मेहुण्याला न कळता, तिच्या जावला न कळता, तिच्या दिराला न कळता तिच्या हातात 4-5 हजार असेच घातले असतील. बस स्टँडला येऊन बॅनर लावला का? लावला का कुणी बस स्टँडला बॅनर? मागचे हो, लावला का बॅनर? हात वर दिसला पाहिजे मला. लावला का बॅनर? नाही लावला बॅनर. का लावला नाही बॅनर? कारण तुम्हाला बहिणीच्या नात्याचा आब कळतो, कारण तुम्हाला बहिणीच्या नात्याची मर्यादा कळते, कारण तुम्हाला बहिणीचा मान सन्मान कळतो.
तुम्ही बहिणीच्या गरिबीची थट्टा उडवली नाही. काय 1500 टिकल्या द्यायला लागले, 2-2 लाखाचा बॅनर लावायला लागले. कुठून आले? बहिणीची कुणी अशी थट्टा उडवली असती का? 1500 टिकल्या देतात आणि बहीण म्हणता. बरं, बहीण म्हणता तो बहीण केव्हापासून झाली ना? राजा हो, तुम्हाला तुमची बहीण केव्हापासून राखी बांधते? जन्मल्यापासून, है कि नहीं? मैं जन्मल्यापासून राखी बांधते. जब से पैदा हुए तब से हर बहन अपने भाई के सलामती की दुआ कर रही है. हर बहन, अरे जेव्हापासून जन्मलं तेव्हापासून आपल्याला बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ सुद्धा बहिणीकडून ओवाळून घेतोय. दादा हो, आता शिंदे साहेबांचं वय 65 वर्ष आहे. दादा पण 60च्या पुढे सरकले. आमच्या देवेंद्र भाऊचं वय दिसून येत नाही. अमृताबाईंनी डाएट बघत असतात. मला सांगा तुम्ही, साधं गणित आहे. एकनाथ भाऊ रिक्षा चालवत होते मुंबईमध्ये. मग नंतर वंदनीय बाळासाहेबांनी त्यांना शाखा प्रमुख केलं. त्यांना बहीण आठवली नाही. मग ते नगरसेवक झाले, बहीण आठवली नाही. विभाग प्रमुख झाले, बहीण आठवली नाही. महापौर आमदार झाले, बहीण आठवली नाही. नगर विकास मंत्री झाले, बहीण आठवली नाही. मुख्यमंत्री कधी झाले? गद्दारी केली जून 2022 ला. मुख्यमंत्री झाले जुलै 2022 ला. 2022 ला मुख्यमंत्री झाले जुलैमध्ये. अरे 22 ला जुलै गेला, ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, बहीण आठवलीच नाही. 2023 उजळली. 2023 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, बहीण आठवलीच नाही. 2024 उजळलं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, बहीण आठवलीच नाही. मे मध्ये असा काय बहिणीनं हिंगा दाखवला? असा काय बहिणीनं हिसका दाखवला की अरे दाजीचं धोतर फाटलंय, पोरं बघ कशी भाचे उघडे पागडे फिरायला लागले. तर एकटा चुकतं गुवाहाटी सुरतला जातोय. मग आला खेळ 1500 टिकल्यावर. दादा हो, आम्हाला बहिणीच्या नात्याचा सन्मान करतो. त्यामुळे बहीण भावाच्या नात्याची आम्ही जाहिरात करणार नाही. आणि हो, अजून एक जाहिरात कुणाची असते रे दादा? तुम्ही नेटफ्लिक्सवर पिक्चर बघता, मोबाईल स्क्रोल करताना त्याच्यावर जाहिरात सत्संगाची येते का? कीर्तनाची येते का? व्यायामाची येते का? बदाम काजू तुपाची येते का? नाही. जाहिरात कशाची येते? जंगली रमी पे आओ ना महाराज. जाहिरात कशाची येते? खूप जमेगा रे जब दिल बैठेंगे 3 यार, आप मैं और बैक पार्टनर्स थोड़ा. जाहिरात कशाची असते? बोलो जुबा केसरी. चांगल्या गोष्टीची जाहिरात होत नाही. जाहिरात वाईट गोष्टींची असते. शिंदे, फडणवीस, पवार जाहिरात करतात कारण ते वाईट विचारांचे लोक आहेत. हे सगळेच गद्दार आहेत. या सगळ्यांनीच गद्दारी केली. आणि अशा गद्दार लोकांनी इथे आम्हाला शहाणपण सांगायचं, आम्ही बहीण भावाच्या नात्याची जाहिरात करू इच्छित नाही. पण महाविकास आघाडीने जाहीरनामा देताना सांगितलंय की महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर आम्ही 3000 रुपये महालक्ष्मी योजनेअंतर्गत देऊ तुम्हाला. आता काही जण म्हणाले की 1500 देता येत नव्हते, मग 3000 कसे देता येतील? आम्ही मार्ग सांगतो. कारण आमच्याकडे अर्थ खातं सांभाळणारे जयंतराव पाटलांच्या सारखे नेते आहेत. मी आपल्याला सांगितलं पाहिजे की कोरोनाचा काळ चालू असतानाच मार्च मध्ये राजेश भैयांना मी विनंती केली की भैया, कोरोनाच्या काळात कामगार हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्रचंड काम केलंय. 92 पासून ते डॉक्टर अस्थायी होते. भैया, त्यांची ऑर्डर काढली पाहिजे. आणि भैयांनी एका विनंतीवर 1 रुपयाची अपेक्षा न करता त्या 42 डॉक्टरांची कायम होण्याची ऑर्डर काढली. मी साक्षीदार आहे. त्यांच्या लक्षातही नसेल, मी सांगतो तर त्यांना एकदम अरे काही तुम्हाला माहितीच नाही असं होत असेल.
इदम नमामी करा आणि गंगेत सोडा. दादा हो, आम्ही हे करू शकतो. का करू शकतो? कारण आम्ही असं म्हणतो की आम्ही जो पैसा त्यांनी जाहिरातीत घालवलाय तो जाहिरातीत न देता डायरेक्ट हॉर्सेस माउथ आम्ही तो पैसा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन करू शकतो. उत्तम, आमच्याकडे नियोजन आहे. राजे हो, का गरजेची आहे महाविकास आघाडी? महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीला मतदान देणं का गरजेचं आहे? त्याचं कारण महाराष्ट्रातल्या लेकी बाळी सध्या सुरक्षित नाहीये. काय परिस्थिती झालीये? पुण्यावर आणलं आणि 6व्या मजल्यावर 28 वर्षाच्या माणसाने बलात्कार केला. आजीला ओरडायलाही येत नव्हतं. खाली सेक्युरिटी गार्डने सीसीटीव्ही मध्ये बघितलं तेव्हा कळलं की 6व्या मजल्यावर काहीतरी गैरप्रकार होतोय. पाऊण तास त्या माऊलीचे हाल झाले. 70 वर्षाच्या आजीला बदलापूरमध्ये 3.5 वर्षाचं बाळ, बलात्कार शब्द वापरावा असं वाटत नाही. इथे बंडू बोस ज्या मतदारसंघातून आले होते तिथे परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या सोनपेठमध्ये 3 वर्षाच्या बालवाडीच्या लेकराला, दादा हो विचार करा, तुम्ही शाळेत गेलात, मी शाळेत गेलो, माया हो तुम्ही निवडक असाल पण तुम्हालाही आठवत असेल तुम्ही शाळेत गेला. आम्ही 4-4 किलोमीटर अंतरावर पायी चालत गेलो शाळेला. 4 किलोमीटर पायी शाळेला जाताना आम्हाला कधीच भीती वाटली नाही. आम्ही मोकळ्या मनानं जायचो, मोकळ्या मनानं चालत घरी यायचो, कधी काही वाटलं नाही. आज परिस्थिती अशी आहे की लेकराला शाळेत जाण्यासाठी स्कूल बस ठेवावी लागते, रिक्षा ठेवावी लागते आणि नुसती स्कूल बस ठेवून चालत नाही. बस येताना लेकराच्या हाताला धरून आम्ही खाली उतरतो, लेकराला स्वतः बसमध्ये बसवतो. बस जोपर्यंत हलत नाही आम्ही जागा सोडत नाही. आणि एवढ्यातून लेकरू बसमध्ये बसवलं तरी खात्री नाही की लेकरू सुरक्षित घरी येईल का नाही. ही वेळ कुणी आणली? ही परिस्थिती कुणी आणली? देवेंद्र फडणवीसांना गृह खात्यात सांभाळणं होत नाही. काय गृह खातं सांभाळतील? त्यांच्या स्वतःच्या पत्नीवर पोलीस स्टेशन मध्ये एकमेकांवर गोळीबार व्हायला लागला. आणि देवेंद्र फडणवीसांच्या काळात एक अशी परिस्थिती निर्माण झाली की इथे वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या बाबा सिद्दकीला गोळ्या मारल्या. काय कायदा राहिला? काय लॉ अँड ऑर्डर राहिली? आणि का कायद्याचा धाक वाटत नाही कुणाला? कारण त्यांची चारणे मारण्याची जी चिल्लर आहे ती चिल्लर उठते आणि ती पोलिसांना दाब देते. इथे आयबीचे कॅमेरे असतील, आचारसंहितेचा कॅमेरा असेल, दादा हो आपाद मस्तक रेकॉर्ड करा. बाद में नहीं बोलने का, ऐसाच बोलील वैसाच बोलील. काय रेकॉर्ड करायचं? आणि कुणी खबरे असतील तर खबऱ्या हो नीट पोचवायचं. काय बोलले ते? ती चारणे मारण्याची चिल्लर सांगायला लागली. आओ पोलिस हो, ते सांगते त्याच्या कार्यकर्त्यांना. ती म्हणते अरे काय करायचं ते करा रे, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. मला पंचायतीच मला जेवढं कळतंय नारायण भाऊ तर कणकवलीला राहते तर सागर बंगल्यावर कसं काय बाबा? मी पत्ता तरी मी म्हणलं आपला चुकला असला तर विचारून घ्यावा. सागर बंगल्यावर तर देवा भाऊच राहतो. काय बोलावं लोकांना? तू सांगतो अय पोलिस हो काय रेकॉर्ड करता म्हणे? रेकॉर्ड करून काय तुमच्या बायकोला दाखवणार का व्हिडिओ? अरे तू कोण असा चिकला बाण करता की तुझा व्हिडिओ करून बायकोला नेऊन दाखवावा? कोण तू? पोलिसांचा धाक कमी करायला कारणीभूत देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केलेली ही बार्किंग ब्रिगेड आहे. ज्या बार्किंग ब्रिगेडने जाणीवपूर्वक इथं हिंदू मुस्लिम सलोखा बिघडवण्याचं पाप केलं. पण त्यांना माहित नाही हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा, माझीदाईंचा, मारमाईंचा, सावित्रीबाईंचा, फातिमाबीन शेखचा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दोघेही इतके समंजस की यांनी लाख वेळा विष पसरवायचा प्रयत्न केला, कुछ भी नहीं हुआ. वो जब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के लिए जब उनके खिलाफ, उनकी शान के खिलाफ कुछ बोले जा रहे थे तो उनको ऐसे लगा कि अब लोग भड़केंगे, अब दंगा फसाद होगा. पर नहीं, लोग इतने समझदार हैं और लोग अमन पसंद है. वो कितना भी चाहे कि इलेक्शन के पहले हम दंगा फसाद खड़े कर सकते हैं, वो ऐसा क्यों चाहते हैं? क्योंकि उन्हें पता है कि वह डेवलपमेंट के बारे में बात नहीं कर पाते. वो ऐसा क्यों करते हैं? क्योंकि उन्हें पता है
कि जब लोग उनको पूछेंगे कि भाई महंगाई का क्या हुआ, महिला सुरक्षा का क्या हुआ, किसानों के मोल भाव का क्या हुआ, तो उस पर शायद उन्हें कुछ भी न बताने आए, तो लोग पूछने से पहले ही लोगों में एक हंगामा खड़ा कर देना, यही उनका मकसद था। पण इथले महाराष्ट्रातला इथला प्रत्येक माणूस इतक्या खात्रीनं, इतक्या काळजीनं, दादा हो भाई मैं कब आगे, एक मिनट, मैं कब आगे बढ़ सकती हूँ पता है? मैं आगे बढ़ने का मतलब है ये बहुत हो गया, अंके जी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, नहीं चलेगी बात। आप जरा मूवमेंट की भाषा बोलेंगे, अंके जी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, वो अकेला आगे बढ़ता और हम पीछे पड़ते, ऐसे नहीं चलेगा। आप क्या बात करेंगे? अंके जी हम आगे बढ़ना चाहते हैं, आपको साथ रहना है, नया दावा नया बात करनी पड़ेगी, कुछ नया नारा लगाना पड़ेगा और नए नारे के साथ नया समाज नया मुल्क बनाना पड़ेगा। हम नया मुल्क बनाने की बात करते हैं, हम नया सवेरा लाने की बात करते हैं। त्यांना असं वाटतं की भारत पाकिस्तान म्हणून काहीतरी होऊ शकेल, ते आम्हाला शहाणपण शिकवायला जातात। वो हमको देशभक्ति का पाठ पढ़ाते हैं। जो रात के अंधेरे में उधर नवाज शरीफ के पास जाकर उधर बिरयानी खा के आते, वो हमको बताते। और तुम कौन होते हो हमको बताने वाले? ये कौन होते हैं भाजपा के लोग जो हम पर, हमारी वतन परस्ती पर शक करते हैं? तुम्ही वंदे मातरम बोललं पाहिजे का? त्यांना काय फरक पडतंय? काय फरक पडतंय त्यांना? और दादा हो और दादा हो, सादा विचार करा। मान लीजिए कि मैं मेरी माँ के साथ बाजार जा रही हूँ, कोई चौक में मिलता है और पूछता है क्या तुम्हें तुम्हारी माँ से मोहब्बत है? हम कहेंगे हाँ है भाई। तो नहीं ऐसे नहीं, मोहब्बत का इजहार करो। भाई तुम्हारे आगे क्यों करूं? तुम होते कौन हो? तुम कौन हो मुझे सर्टिफाई करने वाले? मुझे मेरे वतन से मोहब्बत है कि नहीं, मुझे मेरे माँ से मोहब्बत है कि नहीं, मुझे इस मिट्टी से लगाव है कि नहीं, ये मुझे तुम्हें बताने की जरूरत नहीं है, क्योंकि मोहब्बत का इजहार नहीं किया जाता, वो बस दिलों से महसूस किया जाता है। और यहाँ के मुसलमानों को बताने की जरूरत नहीं है कि वह इस मिट्टी से कितना लगाव रखते हैं। यहाँ के मुसलमान वो है जो दिन में 5 बार इस वतन की मिट्टी को चूमते हैं और जो यहाँ यहीं पर खा के सुपुर्द होते हैं, उनको बताने की जरूरत नहीं। दादा हो, मी असं बोललं की त्यांना अजून लईच मिरच्या लागतात, लईच मिरच्या, मग त्यांचा अजून काही वेगळे गणित सुरू होतात, मग ते माझी जात माझा धर्म शोधायला लागतात। काही जण मला राखीवचे मतदारसंघ सुचवतात। राजे हो, मला या सगळ्यांमध्ये काहीच रस नाही। याही वेळेला मला माझ्या पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं की तुम्हाला निवडणूक लढायची आहे, आणि मी तेव्हाही सांगितलं की सर मी इथे कुठल्याही पदासाठी आलेली नाही, मी शिवसेनेत आली आहे ती फक्त आणि फक्त इथल्या सगळ्या गद्दारांना सबक देण्यासाठी। इथे कुणीतरी हिकमतराव काय मोठ्या हिकमतराव आमच्याकडे आले, मोठ्या हिकमतीने आले, आणि हिकमतीने आलेल्या हिकमतरावांना असं वाटलं की ही जागा मिळाली असती तर दिलीच असती ना, पण महाविकास आघाडी आहे म्हटल्यावर मन मोठं पण करता आलं पाहिजे। जर जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात गेलेली आहे तर त्यांनी मोठ्या मनाने इथे त्यांचा प्रचार, राजेश भैयांचा प्रचार केला पाहिजे, पण नाही म्हणले नहीं मैं खड़ाच रहता हूँ, नहीं मैं खड़ाच रहता हूँ। रही बाबा एवढा ना देता आपण कशाला काय बोलू? रे बाबा तू नाही मी आता 10 वर्षात तुम्हाला काही जमलं नाही, अजून एकदा तिसऱ्यांदा प्रयत्न करून बघा काय चुकते। 2 बाऱ्या झालाय, तिसऱ्यांदा हाऊस भागूनच हे एकदा जमूनच जाईल। राहिला प्रश्न तिसऱ्या अपक्षाचा, तर मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही। मी फक्त आपल्याला एकच सांगू इच्छिते, ही भाजपाची जुनीच खेळी आहे। तिकडे उरणमध्ये आमच्या भोईरांना पाडण्यासाठी जाणीवपूर्वक भाजपाने महेश बालदी नावाचा अपक्ष उभा केला होता। बार्शीमध्ये आमच्या दिलीप सोपालांना पाडण्यासाठी त्यांनी राजा राऊतांना उभं केलं होतं। बघा बरं का,
आमच्या सोबत युती असतानाही भाजपने आमच्या पाठीत खंजीर कसे खुपसले होते. आता तीच भाजपा शिंदे गटासोबत त्यांच्यात टॅक्टिक्स करते. आता भाजपाला गरज नव्हती. जो उमेदवार उभा केलाय तो भाजपचाच उमेदवार आहे आणि शिंदे गटाच्या पाठीत खंजीर खुपसायचा त्यांचा कार्यक्रम आहे. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कुत्ता जाने चमड़ी जाने, हमको क्या करना, हमको उस पे बात भी नहीं करनी, हमको कुछ बोलने का भी नहीं. अब वो कुछ वादे इरादे उनको उनके पास रहने दो. बाबा आएंगे बकरा काटेंगे बोटे हमको हड्डिया, तुमको क्या करने का, तुमको क्या करने का. दादा हो, मला फक्त एवढंच सांगायचंय की महाविकास आघाडी या निर्णयाप्रत आलेली आहे की या महाराष्ट्रातल्या राजे हो, आता महाविकास आघाडीला मत म्हणजे गद्दारांना गाडण्याचा शिक्कामोर्तब बसेल. इथल्या विश्वासघातकी लोकांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला विजयाची तुतारी वाजवावी लागेल. पण एक लक्षात घ्या, अनेक ठिकाणी भाजपाने आपल्या सोबत रडीचा डाव केला. निवडणूक आयोगाला हाताशी धरून जाणीवपूर्वक तुतारीला साम्य असणारी निवडणूक चिन्ह आणली आणि त्या साम्य असणाऱ्या निवडणूक चिन्हांनी अनेक ठिकाणी मतं खाल्ली. त्यामुळे निवडणूक चिन्ह नीट लक्षात ठेवा. तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला शिक्कामोर्तब 20 तारखेला करायचंय. भैया साहेब, किती नंबरला आपण? 3 नंबरला. 3 नंबरला ईव्हीएम मशीनवर 3 नंबरला आपलं नाव आहे आणि समोर चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. चला एका आवाजात दणक्यात घोषणा देऊया, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. आणि आता जाताना फक्त इमरान भाई आप बोलेंगे, ताई कुछ तो बेहतर बोल रही थी लेकिन समझ में नहीं आ रहा था. वो आप ना बहुत देर कर रहे थे करके हम आपको बहुत देर से ढूंढ रहे थे और ऐसे रह रहे के दिल में कुछ शायरी किडा हो उगाचच आपला. तुम्हाला येते तर आम्हाला भी येते दाखवायचं, बाकी काही नाही. जख्मे तन्हाई में खुशबुए हीरा किसकी थी, जख्मे तन्हाई में खुशबुए हीरा किसकी थी, साया दीवार पर मेरा था सदा किसकी थी. उसकी रफ्तार से लिपटी मेरी आंखें, उसकी रफ्तार से लिपटी मेरी आंखें, उसने मुड़कर भी न देखा, हाय ये वफा किसकी थी.